महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाला तब्बल 10 वर्ष उलटली। आरोपीला शिक्षा झाली, पण अजूनही न्याय मिळाला नसल्याचा आरोप करत बिद्रे यांच्या कुटुंबियांनी टोकाचं पाऊल उचलले। बिद्रे यांच्या कुटुंबियांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे। आता इच्छामरण हे भारतात बेकायदेशीर आहे, पण तरीही एका कुटुंबाला जे न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे, या कुटुंबाला इच्छामरणाची मागणी करण्याची वेळ येते, यावरून हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले। पण बिद्रेंच्या कुटुंबावरती ही वेळ नेमकी का आली आहे, पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। राज्याला हादरवून सोडणाऱ्या अश्विनी बिद्रे या प्रकरणात प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला शिक्षा सुनावण्यात आली आहे। मात्र शिक्षा होऊनही बिद्रे गोरे कुटुंबियांना अद्याप प्रशासकीय पातळीवरती न्याय मिळालेला नाही, असा दावा करण्यात येत आहे। बिद्रे यांचा मृत्यू होऊन 10 वर्ष उलटली, न्यायालयानं खून झाल्याचं स्पष्टही केलं, तरीही मृत्यू प्रमाणपत्र देण्यामध्ये प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांचे पती राजू गोरे यांनी केलाय। तसेच सेवेत असताना असलेल्या लाभांपासूनही कुटुंबाला वंचित ठेवल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे सेवा वेतन, विमा आणि इतर सेवेचे लाभ कुटुंबाला मिळू शकलेले नाहीत। याचबरोबर प्रमुख आरोपीला तुरुंगात पोलिसांकडून मदतही केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय। त्यामुळे आता बिद्रे यांच्या कुटुंबियांनी इच्छामरणाची मागणी केली आहे। त्यासाठी कुटुंबियांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे। तसं निवेदनही त्यांनी राष्ट्रपतींकडे दिलेलं आहे। अश्विनी बिद्रे या पोलीस अधिकारी होत्या। त्यांचं लग्न 2005 साली राजू गोरे यांच्याशी झालं होतं। त्यानंतर एकाच वर्षात त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदावरती नियुक्ती मिळवली होती। पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली नेमणूक पुणे येथे झाली, त्यानंतर त्या सांगली येथे झाली। याच काळात सांगलीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्याशी ओळख झाली। हळूहळू त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होऊ लागली। अश्विनी यांना प्रमोशन मिळाल्यानं त्यांची बदली रत्नागिरी येथे झाली। मात्र कुरुंदकर तिथेही त्यांना भेटण्यासाठी वारंवार येत होता। हे सर्व प्रकार अश्विनी यांचे पती आणि त्यांच्या वडिलांच्या लक्षात आले। त्यानंतर अश्विनी आणि कुरुंदकर यांच्यामध्ये वारंवार वाद होऊ लागले। अश्विनी यांची बदली 2015 मध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये झाली होती, मात्र त्या ठिकाणी त्या हजर झाल्या नाही। याबाबत पोलीस खात्याकडून त्यांच्या गैरहजेरीवरती प्रश्न उपस्थित करणारे पत्र पाठवण्यात आलं होतं। त्यानंतर अश्विनी यांचे कुटुंबीय सतर्क झाले आणि त्यांना त्या बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं। त्यांनी तातडीनं कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि 15 एप्रिल 2016 रोजी अचानक बेपत्ता झालेल्या पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आली। अश्विनी यांच्या हत्येमागे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांचा हात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता। त्यानंतर तपासामध्ये अश्विनी यांची क्रूर पद्धतीने हत्या करून मृतदेहाचा पुरावा नष्ट करण्यात आल्याची माहिती समोर आली होती। या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला एप्रिल 2025 मध्ये जन्मठेप आणि 20,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली। परंतु त्यानंतरही त्यांच्या कुटुंबियांना कुठलीही प्रशासकीय मदत अजूनही मिळालेली नाही। एका पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांना न्यायासाठी इच्छामरणाची मागणी करावी लागते, ही राज्यातील यंत्रणेसाठी गंभीर बाब म्हणावी लागेल। या प्रकरणाकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।